हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. तुम्हाला माझ्या चॅनलवर सगळे वेगवेगळे प्रोजेक्ट्स बघायला मिळतात, वेगवेगळे ट्युटोरियल्स बघायला मिळतात. आज असंच एक मी ट्युटोरियल तुमच्यासाठी घेऊन आली आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे बाळाचं टोपडं. तर त्याच्यासाठी मी 8 बाय 11 इंचाचं इथे कॉटनचं कापड घेतलं आहे आणि हे 11 इंचाच्या साईडने मी आता फोल्ड करून घेतलं आहे. खाली 1.5 इंच जागा ठेवून वरती मी गोलाकार शेप देते आहे. आता तो गोलाकार जो शेप दिला तो मी कट करून घेतला आहे. आपल्याला ह्या टोपड्याची प्लेट्स करून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी इथे 11 बाय 2.5 इंचाची पट्टी घेतली आहे. आता दोन्हीचं सेंटर काढून आपल्याला त्या पट्टीवर टोपडं उलटं ठेवायचं आहे आणि त्याचे प्लेट्स करून घ्यायचे आहेत. आता तुम्ही बघू शकता मी हे सेंटर एकमेकांवर ठेवलं असं ठेवायचं आणि त्याचे प्लेट्स करून आपल्याला कॉर्नरपर्यंत ते प्लेट्स घेऊन जायचे आहेत. तर जर तुम्हाला प्लेट्स करायला अवघड होत असेल तर तुम्ही पहिला पिनअप करून घेऊ शकता. पिनअप केल्याने कसं तुम्हाला सोयीस्कर होईल. जर तुम्हाला डिरेक्टली जमत असेल तर तुम्ही डायरेक्ट ते प्लेट्स करून अटॅच करू शकता. तर अशा पद्धतीने मी हे प्लेट्स करून घेते. पहिला मी हाफ पोर्शन केला आणि नंतरचा हाफ पोर्शन मी ह्या साईडनी सुद्धा ते प्लेट्स करून घेतलेत. तर आपले हे प्लेट्स करून झालेले आहेत. प्लेट्स झाल्यावर काय करायचं आहे, आपण जे कापड अटॅच केलेलं आहे ते डबल फोल्ड करून त्याला टिपवरून मारून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने मी हे डबल फोल्ड करून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, मानेला गच्च बसण्यासाठी दोन्ही साईडला टक्स करून घ्यायचे आहेत. तर मी जो सेंटर केलेला आहे त्याचासुद्धा सेंटर काढून तिथे टक्स करून घेते आहे. तुम्हाला जर काय कळलं नसेल तर तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी तुमच्या प्रश्नांना उत्तरं देईन. आता हे टक्स करून झालेले आहे. आता आपल्याला 25 बाय 2 इंचाची एक पट्टी करून घ्यायची आहे. ती टोपड्याच्या खालच्या बाजूला आपल्याला ही पट्टी लावून घ्यायची आहे. त्यासाठी मी हे सेंटर त्याचंसुद्धा काढून घेतलं आहे. आता टोपड्याचं सेंटर आणि हा सेंटर एकमेकांवर ठेवून पहिला उलटी शिलाई देऊन घ्यायची आहे. आता दोन्ही बाजूला आपल्याला ही शिलाई अशी देऊन घ्यायची आहे. आता शिलाई देऊन झाली की कापड आपल्याला सरळ करून डबल फोल्ड करून त्याला टिप मारून घ्यायची, जेणेकरून आपली ही नाडी तयार होईल. टोपड्याला बांधायला ही नाडी आपली तयार होते. तर तुम्ही बघू शकता हे आपलं टोपडं तयार झालेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं हे नक्की मला कळवा. थँक्यू.